ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेथे प्रयत्न आहेत, जेथे विश्वास आहे, तेथे यश नक्कीच आहे, तेथे चमत्कार नक्कीच होणार आहे. कारण प्रयत्न शिवाय किंवा आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आल्याशिवाय आपल्याला यश प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्याला यश आपल्या हातामध्ये मिळू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नाबरोबरच विश्वास देखील हवा असतो. दुसरे काय बोलतील किंवा दुसरे लोक माझ्याविषयी काय विचार करतील, या गोष्टीने जर आपण प्रयत्न करण्याचे सोडून दिले किंवा लाजत असेल तर आपल्याला यश प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून यश प्राप्ती होण्यासाठी प्रथम दुसऱ्यांचा विचार करणे टाळावे व आपलं लक्ष त्या गोलकडे, त्या महत्वाच्या गोष्टीकडे केंद्रित केलं पाहिजे, जी गोष्टी आपल्याला हवीशी आहे किंवा ज्या गोष्टीकडे आपला ध्यास लागलेला आहे, जी गोष्ट आपला आत्मसात करायची आहे, त्याच्यावरती दृष्टी केंद्रित करून आपण आपला प्रयत्न चालू ठेवला पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर व त्याच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर जीवनामध्ये काय होत असते त्याचं जिवंत उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याबरोबर एका गावामध्ये जात आहे आणि बाजूलाच बार्थेमियस नावाचा एक आंधळा व्यक्ती रोडच्या बाजूला बसलेला होता. जीवनामध्ये आशा सोडलेली होती, जीवनामध्ये पूर्णपणे निराश झालेला होता. परंतु त्याला कुठेतरी जाणवते की रस्त्यावरून जाणारा व्यक्ती जो आहे तो साधा सुद्धा व्यक्ती नाही आणि म्हणूनच तो विचारत आहे की इतका गोंधळ का आहे, कोण रस्त्यावरून जात आहे. आणि तेव्हा कोणीतरी त्याला सांगत आहे, नाझरेथकर येशू. येशूचं नाव ऐकता बरोबर त्या बार्थेमियसच्या जीवनामध्ये, शरीरामध्ये नवीन चैतन्य निर्माण होते, एक शक्ती येते आणि तो मोठ्याने मोठ्याने ओरडू लागतो, हे नाझरेथकर येशू माझ्यावरती दया कर, हे नाझरेथकर येशू माझ्यावरती दया कर. आजूबाजूला लोकांचा समुदाय होता तरी सुद्धा त्याला लाज वाटत नाही, तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये भीती नसते, कारण त्याचं लक्ष केवळ आणि केवळ त्या नाझरेथकर प्रभू येशू ख्रिस्ताकडे लागलेलं होतं. आणि त्याच्या मनामध्ये एकच गोष्टी आत्मसात करायची होती की मला दृष्टीदान हवे आहे, मला पाहायची इच्छा आहे. आणि या आशेने, या विश्वासाने तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागणी करत आहे. लोक त्याला धमकावित आहे, शिष्य त्याला बाजूला सारत आहे, त्याला धक्का देत आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे त्याला माझ्याजवळ घेऊन या आणि त्याला विचारत आहे तुला काय हवं आहे. आणि बार्थेमियस सांगत आहे की मला परत एकदा दृष्टीचं दान द्या, परत एकदा मी डोळ्याने पाहू शकतो, मला पाहण्याची इच्छा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तुझ्या विश्वासाने मी तुला दृष्टीदान देत आहे, तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहे. प्रभू येशू कधीच सांगत आहे की मी तुला दृष्टीदान देत आहे, तर तुझ्या विश्वासामुळे तुला दृष्टी प्राप्त झालेला आहे. विश्वास आणि प्रयत्न यांची जेव्हा सांगड घातली जाते, विश्वास आणि प्रयत्न हे जेव्हा एकत्र होते, यांचे जेव्हा मिलन होते, तेव्हा नक्कीच चमत्कार होत असतो. नक्कीच यशाला आपल्या पदरामध्ये पडावं लागते, नक्कीच व्यक्तीला ही गोष्ट उंच शिखरावरती नेऊन ठेवत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त या आंधळ्या व्यक्तीला दृष्टीदान देऊन जणू आपल्या सर्वांना एक शुभ संदेश देत आहे की जीवनामध्ये आपण हार कधीच मानली पाहिजे नाही, जीवनामध्ये आपण प्रयत्न करण्याचं कधीच सोडलं पाहिजे नाही, पण याच बरोबर आपण विश्वास देखील ठेवला पाहिजे. कारण विश्वास नसेल तर प्रयत्नाला काहीच अर्थ नाही आणि प्रयत्न नसेल तर विश्वास केवळ पोकळ आहे. आणि म्हणून एका बाजूला प्रयत्न, दुसऱ्या बाजूला विश्वास यांचं मिलन किंवा सांगड जेव्हा चांगल्या प्रकारे होईल तेव्हाच आपल्याला यश प्राप्ती होणार आहे. आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. परमेश्वराने आपल्याला प्रयत्न करण्यासाठी, एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी ते प्रयत्न करावे व त्याच बरोबर आपण विश्वास ठेवावा, म्हणून आपण विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.